आणि आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या। आज दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीला उपस्थित राहणार। बैठकीनंतर महाराष्ट्र भाजपची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता। माहितीच्या जागांचा तिढा पुन्हा दिल्ली दरबारी। अमित शहांनी तिढा न सुटलेल्या जागांची माहिती घेतली तर शहा पुन्हा शिंदे फडणवीस अजितदादांची चर्चा करणार, सूत्रांची माहिती। आढळराव पाटील आज अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश करण्याची शक्यता। अजितदादांची देवगिरीवर आज सकाळी 10 वाजता बैठक। शिरूरमधील आमदार उपस्थित राहणार। साताऱ्याच्या जागेसाठी भाजप आणि अजित पवार गटामध्ये रस्सीखेच। 2 दिवसांपासून उदयनराजे दिल्लीमध्ये ठाण मांडून तर अजित पवार गटाचाही साताऱ्याच्या जागेवर दावा। सुनील तटकरेंनी फ्रॉड करून पैसे कमावले, माझ्याकडे पुरावे। विजय शिवतारेंचे तटकरेंवर गंभीर आरोप तर शिवतारेंच्या मनावर परिणाम झाल्यानं ते काहीही बोलतायत, तटकरेंचा पलटवार। मुख्यमंत्री शिंदेंनी शिवतारेंवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांची तत्काळ हकालपट्टी करावी। अजित पवार गटाचे उमेश पाटील आक्रमक। मुख्यमंत्र्यांनी शिवतारेंना वेळीच आवरावं, नाहीतर यावेळेला शिवतारेंचं डिपॉझिट जप्त करावं लागेल। अजित पवार गटातील सूरज चव्हाणांचा इशारा। अजित पवार फक्त मोठमोठ्या गोष्टी करतात, अर्थमंत्री असूनही गुंजवणी प्रकल्पासाठी निधी दिला नाही। अजित पवारांना लोक भीतीपोटी दादा म्हणतात, शिवतारेंचं वक्तव्य। बारामतीमध्ये कमळाच्या चिन्हावरही लढण्यास तयार। विजय शिवतारेंची प्रतिक्रिया। माझी भूमिका मुख्यमंत्री शिंदेंना समजावून सांगितली। माझ्यावर पक्षांतर्गत कारवाई होणार असेल तर राजीनामा देतो, असंही वक्तव्य। युती धर्म पाळायला लागेल, शिवतारेंना स्पष्ट सूचना। शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। बारामती पुरोगामी महाराष्ट्राचा केंद्रबिंदू, टीका करणं हे माझ्या संस्कारामध्ये नाही, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। ज्या लोकांना 30 वर्ष विरोध केला त्याच लोकांसोबत तुम्ही गेलात, आम्ही वडीलधाऱ्यांसोबत राहिलो, ही आमची चूक आहे का? रोहित पवारांचा अजित पवारांना सवाल। मला जबाबदारी पंतप्रधान मोदींनी दिली, माझं तिकीट राज्यानं नाही, सर्वोच्च नेत्याने ठरवलंय। मला लोकसभा लढवायची नव्हती, तिकीट जाहीर झाल्यानंतर बुद्धीनं निर्णय घेतला आणि मन कपाटामध्ये काढून ठेवलं। बीडमध्ये भाजप उमेदवार पंकजा मुंडेंचं विधान। राज्यामध्ये माझ्या निवडणुकीची चर्चा जास्त आहे, पंकजा मुंडेंचं पाथर्डीमध्ये वक्तव्य। सुजय विखेंना आशीर्वाद द्यायला मी आहे, पण मला आशीर्वाद द्यायला कुणी नाही, माझ्यासाठी लढायला कुणी नाही, फक्त तुमच्या जीवावर उभी आहे, मुंडेंचं भावनिक वक्तव्य। पक्ष, घड्याळ आणि झेंडा सर्व चोरून घेऊन गेले, चोरी होते पण आपण घर चालवणं बंद करत नाही। शरद पवारांचा अजितदादांवर निशाणा तर तुतारी घेऊन नव्या उमेदीने काम करू, पवारांना विश्वास। पुणे लोकसभा निवडणुकीमध्ये तिरंगी लढत, भाजपकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर तर वसंत मोरे अपक्ष लढणार। पक्षाने आदेश दिल्यास भंडारा गोंदियातून लोकसभा लढणार, पक्ष देईल तो आदेश मान्य करावा लागेल। नाना पटोलेंकडून उमेदवारीचे संकेत। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भेटीगाठी वाढल्या। राठोड, दानवे, महाजन सागर बंगल्यावर तर राहुल नार्वेकर, प्रवीण परदेशीही फडणवीसांच्या भेटीला। उत्तर मध्य मुंबईसाठी काँग्रेसकडून स्वरा भास्कर, राज बब्बर यांचं नाव चर्चेत। अभिनेत्री स्वरा भास्करचं नाव आघाडीवर। स्वरा भास्करनं दिल्लीमध्ये रमेश चेन्नीथलांची भेट घेतली। अभिनेता गोविंदानं घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, सूत्रांची माहिती। 5 दिवसांपूर्वी शिंदे आणि गोविंदाची भेट झाल्याची माहिती। गोविंदा शिंदे गटामध्ये प्रवेश करून मुंबई उत्तर पश्चिममधून निवडणूक लढण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। गुरुवारी संसदेमध्ये निर्मला सीतारामन यांचे अशोक चव्हाणांविरोधात आरोप आणि सोमवारी अशोक चव्हाण भाजपत। आता भाजपनं सांगावं अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहेत की नाही, सुप्रिया सुळेंचा भाजपला खुचक सवाल। राज ठाकरेंनी नाशिकमधून लोकसभा लढवावी, मनसैनिकांची मागणी। मनसैनिकांकडून राज ठाकरेंना सह्यांचं पत्र। अहमदनगरमधून निलेश लंके हे पत्नी राणी लंकेला उमेदवारी देण्यासाठी इच्छुक। आमदारकीला तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून लंकेंची खबरदारी आहे का, तर तुतारी कोण वाजवणार हे लवकरच कळेल, राणी लंकेंचं वक्तव्य। काँग्रेसचे नेते संजय निरुपम लोकसभा लढण्यासाठी इच्छुक, यावेळेला मीच खासदार होणार, संजय निरुपमांना विश्वास। हातकणंगलेमधून लोकसभा लढण्यावर राजू शेट्टी ठाम, मवियानं उमेदवारी दिल्यास तिरंगी लढतीचा राजू शेट्टींचा इशारा। माडाची जागा रासपला द्यावी ही इच्छा, पण मविया नेत्यांना विचारामध्ये घेऊन निर्णय घेऊ, शरद पवारांचं वक्तव्य। तर पक्षामध्ये होणाऱ्या इन्कमिंगबाबत लवकरच चित्र स्पष्ट होईल, पवारांचं सूचक विधान। माहितीच्या जागाटपावर तिढा कायम, अमरावती, म्हाडा, सातारा, रत्नागिरी, नाशिक, रामटेक या जागांवरून तिढा कायम। रात्री उशिरा माहितीच्या तिन्ही नेत्यांची वर्षावर बैठक। वर्षभरापूर्वी राजकारणामध्ये यावं वाटत नव्हतं, मात्र आता महाराजांनाच मैदानामध्ये उतरण्याची वेळ आली आहे, शाहू महाराजांचं वक्तव्य। तर जनतेच्या आग्रहाखातर मी उभा, असंही विधान।
उद्धव ठाकरेंनी सांगलीचा उमेदवार जाहीर केला ते योग्य नाही. पटोलेंची प्रतिक्रिया. ठाकरेंनी नाव जाहीर केलं तरीही चर्चेतून मार्ग निघेल असाही आशावाद. पटोले आमचे मित्र, आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. संजय राऊतांचं वक्तव्य. सांगलीचा उमेदवार ठाकरेंनी जाहीर केल्यानंतर पटोलेंच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया. मला अमरावतीमधून उमेदवारी दिल्यास बच्चू कडू उमेदवार देणार नाहीत. शिंदे गटाचे नेते अभिजित अडसूळ यांचा दावा. भाजपकडून निवडणूक लढवण्याची तयारी. अडसूळांची प्रतिक्रिया. मनसे 2 जागांवर लढण्यानं फार परिणाम होणार नाही. मनसेच्या माहितीमधल्या संभाव्य सहभागाबद्दल शरद पवारांची प्रतिक्रिया. जळगावमध्ये रोहिणी खडसे करणार रक्षा खडसेंच्या विरोधात प्रचार. रक्षा खडसेंनी दूध संघ निवडणुकीमध्ये माझ्या आईविरोधात प्रचार केला होता असं वक्तव्य. उदयनराजे भोसले अमित शहा यांची भेट पुन्हा लांबणीवर. आज अमित शहा उदयनराजे यांना भेटण्याची शक्यता. गेल्या 2 दिवसांपासून उदयनराजे भेटीसाठी दिल्लीत. बीड लोकसभेसंदर्भात अधिकृत भूमिका लवकरच मांडणार. ज्योती मेटेंची प्रतिक्रिया. लवकरच पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका मांडणार असल्याचंही वक्तव्य. परभणी लोकसभेची जागा भाजपला मिळावी. भाजप नेते बाबासाहेब जामगेंची फडणवीसांकडे मागणी. फडणवीसांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याची जामगेंची माहिती. शरद पवार गट निवडणूक आयोगामध्ये अजित पवार गटाविरोधात तक्रार करणार. अजित पवार गट शरद पवारांचा फोटो वापरल्यानं आक्षेप. आयोगानं कारवाई न केल्यास सुप्रीम कोर्टात जाण्याचाही इशारा. भाजपकडून राऊतांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार. राऊतांचं वक्तव्य. पंतप्रधानांबद्दल विद्वेष पसरवणारं. आयोगानं कारवाई करावी. राऊतांच्या औरंगजेब वक्तव्याची भाजपकडून आयोगाकडे तक्रार. उद्धव ठाकरेंची शिवसेना संजय राऊतांनी संपवली. आता राहिलेली लोकसभेमध्ये संपेल. बबनराव लोणीकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल. उद्धव ठाकरे हेच औरंगजेबी प्रवृत्तीचे. उद्धव यांनी फडणवीसांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी भावाला पक्षातून काढलं. बावनकुळेंकडून उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख. माझं बोट धरून राजकारणामध्ये आल्याचं मोदी म्हणतात, पण माझं बोट धरून राजकारणामध्ये आलेले कधीही असं काम करणार नाहीत. पवारांचा मोदींवर हल्लाबोल. मोदींनी आखलेली धोरणं हिताची नसल्याचीही टीका. काही जणांना 100 कोटींचा फायदा दलालीमुळे झाला. त्यांना सामान्य लोकांचा नाही तर स्वतःचा विकास करायचा होता. रोहित पवारांची टीका. नमो रोजगार मेळाव्यामध्ये 43,000 नोकऱ्यांचं आश्वासन, पण 10,000च नोकऱ्या दिल्या. 33,000 नोकऱ्या गेल्या कुठे? सुप्रिया सुळेंचा सवाल. कर्जत जामखेडमध्ये एमआयडीसी होत नाही तोपर्यंत मी फेटा घालणार नाही. बारामतीमधल्या मेळाव्यात आमदार रोहित पवारांचा निर्धार. आम्हाला तुतारी चिन्ह मिळणं हे शुभ संकेत, त्यामुळे आम्ही रडणारे नाही, लढणारे आहोत. बारामतीच्या व्यापारी महासंघटना मेळाव्यामध्ये खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. सुप्रिया सुळेंची कामगिरी सगळ्यांना माहिती आहे. सुप्रिया सुळेंना विक्रमी मतानं विजयी करा. शरद पवारांचं बारामतीकरांना आवाहन. एकनाथ खडसेंना विधान परिषद निवडून आणण्यासाठी अजित पवारांनी मेहनत घेतली. खडसे अजित पवारांच्या सहकार्यामुळे आमदार आहेत. अनिल पाटलांचं वक्तव्य. जाब विचारण्यासाठी आलेल्या मराठा तरुणांना भाजप कार्यकर्ते म्हणणं चुकीचं. प्रणिती शिंदेंनी माफी मागावी. सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रवी मोहितेंची मागणी. बुलडाण्यामध्ये शेकडो काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे. बुलडाणा लोकसभेत काँग्रेसचा उमेदवार देण्यासाठी राजीनामे. पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळांनी घेतली नीलम गोरेंची भेट. नीलम गोरेंकडून मोहोळ यांना लोकसभेच्या विजयासाठी शुभेच्छा. लोकसभा निवडणुकीसाठी अर्जासाठी धाराशिवमधील मराठा तरुणानं सोयाबीन तारण ठेवून घेतले 1 लाख रुपये. अमोल जाधवांच्या आई वडिलांसह पत्नी भरणार लोकसभेचा अर्ज. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा 28 मार्चपर्यंत ईडी कोठडीमध्ये मुक्काम. मद्य धोरण घोटाळा प्रकरणामध्ये केजरीवाल अटकेत. अरविंद केजरीवालच घोटाळ्याचे मास्टरमाइंड. केजरीवालांनी 600 कोटी कमावले तर 45 कोटी रुपये हवालामार्फत गोव्याला पाठवले. ईडीचा कोर्टामध्ये मोठा दावा. माझं जीवन देशासाठी समर्पित. जेलबाहेर असो की जेलमध्ये असो देशासाठी काम करत राहणार. अटकेनंतर अरविंद केजरीवालांची प्रतिक्रिया. मफलरवाला गेला आत, आता पट्टेवाला पण जाईल. केजरीवालांच्या अटकेनंतर नितेश राणेंचा ठाकरेंवर निशाणा.
रामटेकच्या जागेवरून मवियासह महायुतीमध्ये ही रस्सीखेच. महायुतीमध्ये भाजप आणि शिंदे गटामध्ये रामटेकसाठी रस्सीखेच, तर मवियामध्ये रामटेकच्या जागेवर ठाकरे गट आणि काँग्रेसचा दावा. पूर्व विदर्भातील 5 मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज भरायला फक्त 2 दिवस बाकी. आजपासून सलग 3 दिवस सुट्ट्यांमुळे 26 आणि 27 मार्चला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी धावाधाव होणार. गडचिरोली चिमूर लोकसभेसाठी महायुतीचा आज उमेदवार ठरणार. भाजप गडचिरोली चिमूर मतदारसंघ सोडण्यासाठी तयार नाही. गडचिरोलीमधून आमदार देवराव होळी आणि खासदार अशोक नेते यांच्या नावाची चर्चा. पालघर महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू. भाजप जिल्हा अध्यक्ष भरत राजपूतांकडून खासदार राजेंद्र गावितांच्या उमेदवारीला विरोध, तर शिवसेनेकडून भरत राजपूत यांना इशारा. चंद्रपूर काँग्रेस उमेदवाराचा पेच कायम, तरीही प्रतिभा धानोरकरांकडून प्रचार साहित्याची तयारी. चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार प्रतिभा धानोरकर, अशा प्रकारे फलक तयार, प्रचार साहित्य सज्ज.